मुंबईत जागा वाटपात भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच आताची सर्व मोठी बातमी समोर आली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 18 डिसेंबर रोजी झालेल्या भाजपा आणि शिवसेनेच्या बैठकीत भाजपाने 102 जागांवर दावा केला, तर शिंदेच्या शिवसेनेने 109 जागांवर दावा केला. भाजपाने 2017ला जिंकलेल्या सर्व 82 जागांवर दावा केला आहे, तर भाजपाने 2017ला दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागांवरही दावा केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच शिंदेच्या शिवसेनेकडून 109 जागांवर दावा करण्यात आला आहे. शिंदेच्या शिवसेनेने जिंकलेल्या 84 जागा जशाच तशा मागितल्या आहेत. 211 पैकी 150 जागांवर दोघांची सहमती झाली असून त्यात 102 जागा भाजपाकडे आणि उर्वरित शिवसेनेकडे जाणार असल्याची सूत्रांनी सांगितले. दरम्यान उर्वरित 77 जागांवर दोन्ही पक्षांनी दावा कायम ठेवला आहे. शिवसेनेकडून करण्यात येणाऱ्या दाव्यानुसार 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर एकमेव आधार मानण्यास भाजपने नकार दिला आहे, कारण अनेक प्रभागातील राजकीय परिस्थिती आता बदलली आहे, असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 ला रोजी मतमोजणी होईल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी मतदारांची आकडेवारी मुंबई महापालिकेने जाहीर केली आहे. मुंबईत एकूण 1,03,00,000 मतदार असून त्यापैकी 53% पुरुष मतदार तर 47% स्त्री मतदार आहे. यातील सर्वाधिक मतदार चांदवली परिसरात प्रभागातून असून कमी मतदार सायनकेळीवाडा परिसरातील प्रभागात आहेत.